नमस्कार. उत्कृष्ट सुगरणींसाठी खूपच महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर 1. जर तुमचे पूर्ण अंग दुखत असेल तर सर्वात पहिले चिंच, लिंबू, टोमॅटो, लोणचे, व्हिनेगर, आंबट फळे यासारख्या आंबट पदार्थांपासून दूर राहावे. टिप नंबर 2. हिरवे हरभरे खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, तसेच रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते. टिप नंबर 3. गहू आणि हरभरे पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्याने आणि शिल्लक राहिलेले गहू व हरभरा बारीक वाटून त्याची रोटी बनवून खाल्ल्यास मूतखडा असो वा मूत्रपिंड तो निघून जातो व बाहेर पडतो. टिप नंबर 4. घसा खराब झाला असेल किंवा आवाज येत नसेल तर कच्चा पेरू जाळून खाल्ल्याने घसा बरा होतो. टिप नंबर 5. लिंबाची पाने ठेचून त्याचा वास घेतल्याने डोकेदुखी लगेच दूर होते. टिप नंबर 6. कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेतल्याने लवकर म्हातारपण येते आणि अनेक आजारही चढतात. टिप नंबर 7. रोज एक वेलची चघळल्याने कधीही दम्याचा त्रास होणार नाही. टिप नंबर 8. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्यावर गरम पाण्याची धार सोडा, त्यामुळे चिखल्या कमी होण्यासाठी मदत होते. टिप नंबर 9. पोटावर झोपल्यास आपल्याला लवकर म्हातारपण येते, त्याचमुळे कधीही पोटावर झोपू नये. टिप नंबर 10. पायामध्ये काटा रुतला असेल तर त्यावर खोबरेल तेलाचे काही थेंब सोडावेत, याने रुतलेला काटा लगेच बाहेर निघतो. टिप नंबर 11. कोमट पाण्यात 1 चिमटी मीठ मिसळून सकाळ संध्याकाळ याने गुळण्या केल्याने सर्दी व खोकला कमी होतो. टिप नंबर 12. रोजच्या आहारात पांढऱ्या कांद्याचा देखील समावेश करावा. पांढरा कांदा खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यासाठी मदत होते. टिप नंबर 13. दररोज तिळाच्या तेलाने चेहऱ्याला मालिश केल्याने चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जातात. याचबरोबर त्वचेवरील अस्वच्छता दूर करण्यासाठी तिळाचे तेल हे खूप उपयुक्त आहे. टिप नंबर 14. अचानक शरीराच्या कोणत्याही भागामध्ये मुरपा आला असेल तर त्यावर गरम पाण्याचा शेक न घेता बर्फाने शेक द्यावा, म्हणजे सूज लवकरच कमी होते. टिप नंबर 15. एसीच्या हवेत झोपल्याने शरीर फुगते व जाडी वाढते, ज्यामुळे जेवढे शक्य होईल तेवढे नैसर्गिक वातावरणात झोपण्याची सवय लावावी. टिप नंबर 16. खजूर, डाळिंब आणि मोठी विलायचीच्या सेवनाने म्हातारपण लवकर येत नाही. टिप नंबर 17. 1 कप कोमट पाण्यात 2 चमचे मध मिक्स करून सकाळ संध्याकाळ प्यायल्याने जुन्यातली जुनी सर्दी देखील बरी होते. टिप नंबर 18. मुलतानी माती पाण्यात भिजवून तयार फेस पॅक चेहऱ्याला लावल्यास त्वचा तजेलदार होऊन चेहरा सुंदर दिसू लागतो. टिप नंबर 19. तुम्हाला तुमचे वजन जर कमी करायचे असेल तर त्यासाठी कारल्याची भाजी खाणे हे उत्कृष्ट आहे. टिप नंबर 20. अंघोळ करताना कधीही डायरेक्ट डोक्यावर पाणी टाकू नये, कारण यामुळे पॅरालिसिस, हार्ट अटॅक येऊ शकतो. सर्वप्रथम पायावर, छातीवर, मग खांद्यावर आणि शेवटी डोक्यावर पाणी टाकून अंघोळ करावी. यामुळे मेंदूकडून रक्तसंचार पायाकडे होऊन त्रास होत नाही, तसेच चक्करही येत नाही. टिप नंबर 21. तणाव दूर करण्यासाठी एक छोटा टॉवेल घेऊन थंड पाण्यात भिजवा व टॉवेल तोंडावर काही वेळ ठेवा, तुम्हाला फ्रेश वाटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. चला तर या व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.